नमस्कार. अमृत तुल्यवाणी म्हटलं ते. आणि खरं तर एकंदरीत माझा आवाज ऐकल्यानंतर तुम्हाला जाणवलं असेल अमृत तुल्य काय असेल. असो, आजच्या या खुले काव्य संमेलनाच्या निमित्ताने व्यासपीठावरती उपस्थित शेवगाव पाथर्डी परिसरातील प्रतिष्ठित सर्व कवी, त्यामध्ये सन्माननीय वसंतदादा गोतारे, चंद्रकांत कर्डक, याचबरोबर या ठिकाणी ज्यांच्या संयोजनातून ही संकल्पना पुढे येते, अनुराधा प्रकाशनाचे काटेसर, या ठिकाणी उपस्थित असणारे रामनाथ जवळे, त्याचबरोबर आत्मारामजी शेवाळे, बाळासाहेब कोठोळे, सन्माननीय सिरोरेजी, गोरक्षनाथ तुतारेजी, या ठिकाणी उपस्थित असणारे बाळासाहेब कोठोळे, कवयित्री विद्याताई भडके, विठ्ठलराव सोनवणे, ज्यांनी सुरुवात केली अभंगाच्या माध्यमातून, असे तेजस मोरदारे, सन्माननीय भारस्करजी, दीपक भारस्कर, या कार्यक्रमाचे संयोजक प्राध्यापक डॉक्टर कवी वसंत शेंडके सर, व्यासपीठासमोर बसलेले IQC कॉलेज डॉक्टर रवींद्र वैद्य, महाविद्यालयातील काही स्टाफ दिसत आहेत. मला माहित नव्हतं की वांडेकर सुद्धा कवी केलाय म्हणून. म्हणजे विद्यार्थ्यांनाही आश्चर्य वाटले असेल, एवढा कडक स्वभावाचा माणूस कवी कसा होऊ शकतो. साहजिक आहे, परंतु एकूणच ह्या सर्व कविता ऐकल्यानंतर अनेक कवी आता तिथे सगळ्यांचे नाव व्यक्त करणं शक्य नाही स्वभाव वेळेच्या अभाव, पण मी काटेसर तुम्हाला धन्यवाद देतो की हा एक चांगला उपक्रम जो आहे हा तुमच्या आणि शेंडे सरांच्या माध्यमातून या विद्यार्थ्यांसमोर सादर झाला. मी विचार करत होतो की आदरणीय वसंतदादा गोतारेंचं नाव तर खूप मोठा, म्हणजे त्यांनी उल्लेखही केला की तात्यासाहेबांबरोबर त्यांनी वेगवेगळ्या कवितांवरती संस्कार केलेले आहेत, त्यांच्या कवितेवरती संस्कार झालेले आहेत. बाप कविता ऐकल्यानंतर ह्या सगळ्या ज्या संवेदना आहेत आपल्या, म्हणजे नादू मानवांशी कुठेतरी जोडत होतो मी की म्हणजे प्रत्येक कवीची जी खासियत आहे, मला असं वाटतं की ती या निमित्ताने आणि ही जी पिढी आहे या पिढीवरती प्रत्येक कवीचा बाज जो आहे, मी बाज जाणीवपूर्वक शब्द वापरतो, तो आपल्याला पाहायला मिळतो. मग तात्यासाहेबांचा उल्लेख केला त्यांनी, नादू महाराजांची सारखी कविता असेल किंवा सादरीकरणामध्ये मी ग्रेस सुद्धा पाहत होतो काही जणांमध्ये की कशा पद्धतीचं सादरीकरण असायला पाहिजे. आणि मराठी नावाची जी आता तरुण कवयित्री आहे या परिसरातील, मला एक जाणवलं की तुमच्या पिढीनंतर ही जी पिढी आहे हा वारसा खूप चांगल्या पद्धतीने चालू शकतो अशा कविता ऐकल्यानंतर. कारण असं म्हटलं जातं की अग्निपुराणमध्ये असं म्हटलं गेलेलं आहे की नरत्वं दुर्लभं लोके मनुष्य जन्म सदुर्लभ, कवित्वं दुर्लभं तत्र शक्तिस्तत्र सदुर्लभ. आपल्याला मनुष्य जन्म जो आहे तो इतका सहजासहजी मिळत नाही. जन्म सगळ्यांनाच मिळतात, पण त्यातही मनुष्य जन्म जो आहे तो इतक्या सहजासहजी मिळत नाही. तसेच कविता अनेक जण करतात, तुम्हाला माहिती आहे. मी आलो, मी गेलो, मी बसलो, मी उठलो,
शक्ती स्तोत्र सदुर्लभा. शक्तीचा अर्थ होतो प्रतिभा. मगाशी मांडेकरांनी उल्लेख केला प्रतिभा आणि प्रतिमा. ह्या कविता ज्याला सादर झाल्या मला एक वैशिष्ट्य जाणवलं याचं की प्रतिमा ज्या आहेत त्या प्रत्येक कवीने म्हणजे अगदी वेचलेल्या आहेत त्या आणि शब्दां स्वरूपामधून संस्कार करून मला असं वाटतं की कवितेमध्ये ते पेरलेलं आहे. आणि ह्या ज्या आपले विद्यार्थी आहेत मराठी विभागाचे विद्यार्थी असतील अन्य विषयाचे विद्यार्थी असतील या विद्यार्थ्यांसाठी हे कवी संमेलन एक पर्वणी ठरेल येणाऱ्या काळामध्ये. याचा उद्देशच असा आहे की आता मागाशी उल्लेख केला की सगळेच माझे विद्यार्थी बऱ्यापैकी माझे विद्यार्थी आहेत. अनेक माझे विद्यार्थी व्यासपीठावरती बसलेले आहेत कवी म्हणून बसलेले आहेत. एका कवीने फार प्रांजळपणे सांगितलं प्रांजळाचे ते आळसे गोरटे के सावळे अमोल नाही फारसे. त्यांनी सरळ सांगितलं की मी सुरेश तिकीट झालो पण आज सन्मानाने या ठिकाणी कवी म्हणून निमंत्रित आहे. हा जो भाग आहे हा विद्यार्थ्यांनी समजून घेणं गरजेचं आहे. कारण हे जे क्षेत्र आहे दुर्दैवाने मी दुर्दैवाने यासाठी म्हणतो आहे की आपल्या देशामध्ये आपल्या राज्यामध्ये इतके उंचीचे कवी होऊन गेलेले आहेत तितक्या उंचीचे साहित्यकार होऊन गेलेले आहेत. हे जर कवी हे जर साहित्यकार हे जर दुसऱ्या एखाद्या युरोपियन देशामध्ये झाले असते तर तुम्ही पाहिलं असते की त्यांच्या नावाने शहर असेल उपनगर असेल अशी नावं आपल्याला पाहायला मिळाली असते. असे अनेक कवी सांगता येतील असे अनेक साहित्यकार आपल्याला सांगता येतील. मला असं वाटतं की हा वारसा जो आहे सांस्कृतिक वारसा मी याला म्हणेन की हा आज तुमच्या पुढे ठेवण्याचं काम केलेलं आहे. कारण कवितेचे विषय असं म्हटलं जातं थोडासा अभ्यास मी पण केलेला आहे त्याच्यामुळे मलाही कधी कधी वाटतं की इतकं सहज नसतं काव्य एखादं पूर्ण एखादा विचार चांगल्या कवीला तर कसे हे तर तो सरळ सांगतो तो कविता करत नसतो ती कविता येत असते आणि प्रतिरेचं हे तसंच असतं ते अचानक येतं कारण ते जगलेलं असतं. आणि प्रत्येक कवीने आज जी कविता सादर केली मला असं वाटतं की त्या प्रत्येकाचा तो जो जीवनानुभव आहे त्या कवितेमध्ये कुठेतरी दिसत होता. हाच जीवनानुभव आपण शब्दांच्या रूपाने मांडत जाणं हे फार महत्वाचं आहे. आणि नक्कीच आमचे सर्व विद्यार्थी यातून प्रेरणा घेतील असा मला विश्वास वाटतो. मित्र हो खरं तर असं म्हटलं जातं की कविता कशी करायची असते तर ग्रेस यांनी फार छान त्याच्याविषयी म्हटलं की क्षितिज जसे दिसते तशी म्हणावी गाणी. क्षितिज जसे दिसते तशी म्हणावी गाणी देहावरची त्वचा आंधळी छिदुरी घ्यावी